जर तुम्ही कोणाचे जावाई असाल तर ही रील शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर झालं असं की परवा मी माझ्या सासरवाडीच्या एका फॅमिली फंक्शन मध्ये गेलो होतो. तिथे मला माझे एक रिलेटिव्ह भेटले आणि म्हणाले, अहो जावाई बापू, तुमचे टॅक्स प्लॅनिंगचे व्हिडिओ तो खूपच व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती. तुम्हाला तर माहित आहेच, माझाही एक छोटासा बिझनेस आहे, त्यातून वर्षातून 40-50 लाख रुपये कमाई होते. पण हा टॅक्स भरून जाम वैतागलो राव. काही सोल्युशन असेल तर सांगा ना. मी म्हणालो, सोल्युशन तर आहे, पण आधी सांगा जावयाला काही दक्षिणा वगैरे मिळेल का? ते असंच म्हणाले, अहो अधिकचा महिना येतच आहे, जितका टॅक्स वाचवाल तितकं मोठं वाण लावतो. मी म्हटलं मग ठीक आहे, पण आधी सांगा की तुमचा बिझनेस प्रोप्रायटरशिप मध्ये आहे का? हो, पेपरवर तर मीच मालक आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, आणि ऍक्च्युअल मध्ये? ते म्हणाले, अहो पूर्ण फॅमिली दुकानावर बसते, आमचा फॅमिली बिझनेस येतो. मी हसत म्हणालो, मग प्रॉब्लेम इथेच आहे. समजा तुमचा बिझनेस प्रॉफिट 50 लाख रुपये असं मानू. जर बिझनेस तुमच्या एकट्याच्या नावावर असेल तर पूर्ण 50 लाख तुमच्याच नावावर टॅक्सेबल होतात आणि त्याच्यावर जवळपास 11.5 लाख रुपयाचा इन्कम टॅक्स येतो. पण जर तुमच्या घरात 4 फॅमिली मेंबर्स आहेत आणि ते सगळे बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, तर मग तुम्ही पार्टनरशिप फर्म का नाही बनवत? इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार पार्टनरला पगार देणं अलाउड असतं. जर तुम्ही घरातल्या 4ही मेंबर्सला इक्वल पार्टनर केलं तर जवळपास 30,90,000 रुपये तुम्ही पगार म्हणून देऊ शकतात. म्हणजे त्या 50 लाख पैकी आता फर्म मध्ये उरला फक्त प्रॉफिट 19,10,000 रुपये. याच्यावर फर्मचा टॅक्स येतो जवळपास 5,73,000 रुपये आणि सेस वगैरे वेगळं. आता गंमत बघा, तुमच्या 4 फॅमिली मेंबर्सच्या पर्सनल टॅक्स कडे वळूया. प्रत्येकाचा पगार झाला साधारण 7,72,000 रुपयाच्या जवळपास. आणि न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे सेक्शन 87A च्या रिबेटमुळे 12 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्सच लागत नाही. म्हणजे काय तर 4ही इंडिव्हिज्युअल पार्टनरच्या हातात टॅक्स झिरो. मी त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहिलं, कारण मी फक्त 2 मिनिटात त्यांचे अर्धा टॅक्स म्हणजे 6 लाख रुपये वाचवले होते. मी बोटातल्या अंगठीला फिरवत म्हणालो, आता तुमच्या कॉलची वाट पाहतोय. तर जावाई बापूंनो, आता जास्त बोलण्याची गरज नाही. ही रील लागलीच आपल्या सासरवाडीच्या ग्रुपमध्ये पाठवून द्या. कदाचित तुमचं कामही माझ्यासारखं होईल. सासरवाडीचे म्हणतील, जावाई बापू रस प्यायला या म्हणलं अधिक महिन्यात.